नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. छत्रपती संभाजीनगर येथील शेणपुंजी रानसणगाव येथे राहत असलेल्या यांच्या मुलासाठी आहे. मुलगी चांगली आहे आणि स्थळ पण आहे, परंतु मुलीच्या घरच्यांना 3.5 लाख रुपये लागतात. अशी मागणी करून तुमच्या मुलाचे लग्न करून देतो म्हणून पैसे घेतले आणि मुलीच्या वडिलांना पैसे न देता पैसे मध्येच हडप केल्याने मुलाच्या घरचे पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनमध्ये मुलाचे काही ऐकलं नाही. यावर मुलाच्या घरच्यांनी आम्हाला न्याय मिळावा आणि संबंधित पिशोर तालुका कन्नड येथील एस माने आमची फसवणूक केली आहे, या प्रकरणी त्यांच्यावर फसवणूक केली आहे असा गुन्हा दाखल करावा आणि आमचे पैसे आम्हाला देण्यात यावे अशी मागणी सूर्यवार्ता न्यूजची केली आहे. सूर्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सविस्तर पहा. हा विवाह केला त्याच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, आपलं संपूर्ण नाव काय? सागर रमेश राव. अच्छा, काय प्रकार घडला? तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता का तुमचा लग्न करण्यासंदर्भात काय? आपण त्या महिलेला 3,50,000 रुपये दिले होते. काय म्हणून दिले होते नेमकं? लग्न जुळवते म्हणून. बरं. आणि त्या महिलेने समोर त्यांना फक्त 1 रुपया न देता पूर्ण पैसे तिथंच दाबून घेतले. तिनं स्वतः खाऊन घेतले. फक्त आमचं म्हणणं होतं की समोर त्यांनी ते पैसे द्याव आणि मोकळं होऊन जावं, तर ती आमच्यावर दामदट्ट्या करायला लागली. आमच्यावर संबंधित जे पैसे ते पैसे नेमकं त्यांना विवाह करण्यासाठी दिले का तुम्ही? ते पैसे त्या विवाहित म्हणजे नवरीकडच्या मुलांना नवरीला देण्यासाठी दिले होते? नवरीला दिल्यासाठी दिले होते. तिच्या आई वडिलांना दिल्यासाठी दिले होते, परंतु या बाईंनी त्या माणसांपर्यंत पैसेच पोहोचू दिले नाही. तुमचा विवाह झाल्यानंतर तुम्हाला समजलं? हा, विवाह झाल्यानंतर आम्हाला 1-1.5 महिन्यानंतर ही गोष्ट समजुतीत आली. अच्छा, किती पैसे दिले होते तुम्ही? आपण 3,50,000 रुपये त्यांना दिले होते. अच्छा, नंतर मग त्यांना काही पैसे मिळाले का? त्यांना फक्त 50,000 मिळाले होते. 50,000 रुपये त्यांना दिले? हा, आणि ते 50,000 असे म्हणून दिले किंवा ते समोरच्या व्यक्ती जी महिला मध्यस्थी होती त्या महिलेने सांगितले होते की बाबा या खर्चा पाण्यापुरते फक्त 50,000 देत आहे आणि आम्हाला सांगितले त्यांना प्लॉट घ्यायचा आहे म्हणून 3,40,000 त्यांना लागत आहे. मग ते 3,40,000 आपण त्या महिलेला दिले, पण तिने समोर 50,000 दिले. अच्छा, मग तुम्हाला केव्हा कळलं हे 3 लाख? हे 3 लाख आपल्याला तेव्हा कळलं, ते माझे सासूबाई मुलीला न्यायला आल्या तेव्हा आपल्याला ते कळलं की 3,50,000 आपण त्या बाईला दिले, पण तिनं समोर 50,000 दिले. 3 लाख हिनंच ठेवून घेतले मध्यस्थी. अच्छा, मग तुम्ही त्यांना मागणी केली का संबंधितांना? हो, मागणी केली ना. मग काय म्हणणं काय त्यांचं? ती म्हणते मी मुलीवाल्याला पूर्ण पैसे दिले. मध्यस्थी एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे, म्हणजे तिचा संबंधित दोघांना व्यवहार झालेला होता, पण तो मुस्लिम समाजाचा माणूस त्यांच्यावर दबाव टाकतोय की तुम्हाला आम्ही पैसे पूर्ण दिले. अच्छा, असं. आणि म्हणजे पैसे कोणाला पूर्ण दिले म्हणतायत ते? पैसे मुलीच्या वडिलांना आम्ही पूर्ण दिले म्हणतात. अच्छा, आणि तुमचे सासरे झालेले सासरे ते काय सांगतायत? मग ते सांगतायत की बुवा यांनी मला फक्त 50,000 दिले, बाकी 1 रुपया दिला नाही. विवाह होऊन किती दिवस झाले? विवाह होऊन 3 महिने झाले. आणि ते म्हणत होते की आम्हाला फक्त तुमचं घरदार पसंत होतं. तिची आई म्हणत होती आम्हाला रुपया घ्यायचा नव्हता, पण ते म्हणे की खर्चा पाण्यापुरते 50,000 देत आहे आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की बा त्यांना प्लॉट घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्यांना 3,40,000 रुपये 50,000 रुपये लागत आहे. ओके. ह्या ठिकाणी हा व्यवहार जरी झाला असला तरी आपण ह्या ठिकाणी पुन्हा ह्या ठिकाणी जी मुलगी त्या ठिकाणी विवाह करून आणली त्या मुलीच्या घरच्या संदर्भात जे आई वडील आहेत त्यांच्याशी संपर्क साधून पुढील निर्णय म्हणजे वृत्तांत प्रकाशित करणार आहोत. घेऊन यांना ती रक्कम पोहोचवलीच नाही, परंतु स्वतः गडप करून करणाऱ्या व्यक्तींनी यांना फसवेगिरी करण्याचा प्रयत्न कसा केला आपण या ठिकाणी जाणून घेऊ. काका, नेमकं तुमच्या मुलीचा जो लग्न विवाह करण्यासाठी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं नेमकं तुम्हाला पैसे किती दिले? त्याने आम्हाला म्हणे गाडी खर्च, चहा पाणीचा खर्च एवढा भेटणार आहे म्हणे 50,000 एवढे बोलले होते. दिले का मग तुम्हाला? हा, ते माळा टाकल्यानंतर 50 दिले. आम्हाला माहिती नव्हतं की त्यांनी एवढे पैसे घेतले बा. अच्छा, हा, आमची बाई तिथं राहिली ना. मुलगीला भेट कशी झाली त्यांच्या? तुमची त्यांची मध्यस्थी होती त्यांची? ते पेशवरला मी कामाला होतो ना, तिथं राहत होतो साहेब. मला जवळपास 6 महिने झाले तिथं. माझी त्याची कामावर भेट झाली
मग तो माझ्या मागे लागला की बा पोरगीचं लग्न करून टाक. तर मी बोललो म्हणतं स्थळ चांगलं असेल तर आपण करून घेऊ. मग तो असा बोलला मला की बा स्थळ अच्छा आहे. तर त्यांनी मला इथं नेलं तर बाई मी आलो यांच्या घरी बसलो, चहा पाणी घेतलं, देण घेणचा काही विषय नाही काढला. कुठले तुम्ही प्रॉपर कुठले? प्रॉपर पाटोंदा, चाळीसगाव पाटोंदा. अच्छा. आणि हा माणूस कुठला आहे नेमका तुम्हाला जे आम्ही दाखवून जे विवाह करण्यासंदर्भात सांगितलं तू? हा पिशोरचा आहे. अच्छा. काय नाव काय त्याचं? अफजल शेख. अच्छा. यांनी भरपूर राडे करेले आम्हाला. आता त्या ठिकाणी किती दिवस झाले तुम्हाला जवळपास लग्न विवाह करून मुलीचं? तिथं आम्हाला 1 वर्ष झालं असं. किमान पैसे 3.5 लाख रुपये तुम्हाला दिलेच नाही त्यांनी, जे नवरदेवाकडून आणले आणि तुम्हाला देण्याचं जे आम्ही दाखवलं होतं ते तुम्हाला दिले का? नाही दिले. 1 रुपया दिला नाही त्याच्यात. त्याच्यातून 50,000 रुपये फक्त तुम्हाला दिले? ते गाडी खर्च ते कापून दिले त्यांनी ते बी. अच्छा. आणखी काही तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे बनावट कसं केलं की त्यांनी ज्या ठिकाणी यांना जे लक्षात आणून कसं दिलं नाही की त्यांनी 3.5 लाख रुपये घेतले आणि तुम्हाला त्यांनी तुमच्यापर्यंत आलेच नाही, मग तुमचा संपर्क झाला नाही का जवळच्या पाहुण्याकडे? आम्हाला साहेब त्यांनी संपर्क होऊ दिला नाही. आम्ही जेव्हा बोलत होतो किंवा उठत होतो बसत होतो त्यावेळेस तो आमच्या शेजारीच राहायचा. त्यांनी आम्हाला संपर्क करू दिला नाही. अच्छा. 1-1.5 महिन्यापर्यंत म्हणजे त्यांनी एवढं कडक लक्ष दिलं की आम्हाला तिथं येणं सुद्धा चोरीत होतं. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट सुद्धा झाला नाही का त्यांच्यासोबत? नाही कॉन्टॅक्ट म्हणजे आम्हाला नंबर सुद्धा दिला नाही. यांचा नंबर दिला नाही, यांना आमचा नंबर दिला नाही. व्हॉट्सअपला नंबर यांचा होता तो नंबर बी पुसून दिला त्यांनी. म्हणजे बायोडाटावरती नंबर सुद्धा नाही दिला. कोणाचा नंबर नव्हता त्याच्यावरती? त्याच्यावर नंबरच नव्हता. त्यांनी तसंच बायोडाटा दिला होता. अच्छा. म्हणजे तुमचा संपर्क त्यांच्यासोबत होऊ दिला नाही लग्न होईपर्यंत? संपर्कच होऊ दिला नाही. आज जवळपास 4-5 महिने होऊ राहिले मुलगीला. जेव्हा बाई घ्यायला गेली तेव्हा माहिती पडलं की यांनी असा फ्रॉड केला बा असं. म्हणजे अशीच हे 3.5 लाख रुपये यांनी घेतलेले हे नंतरच्या तुम्हाला कळलं? नंतर कळलं आम्हाला. जेव्हा पोरगी घ्यायला गेली बाई तेव्हा बाईला कळलं. तेव्हा बाई मला बोलायला लागली की असं नाही असं झालं बुवा.